शेतकरी मित्रांनो, यंदाचा जुलै महिना महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जुलैमध्ये पाऊसही पडणार आहे, पण त्याच वेळी अनेक भागांमध्ये पावसाचा मोठा खंडही पडू शकतो. यामुळे शेतीचे नियोजन जर चुकले तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्याचा संपूर्ण अंदाज, कोणत्या भागात मुसळधार पाऊस तर कोणत्या भागात पावसाचा खंड, कोणत्या जिल्ह्यांनी सतर्क राहावे आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जून महिन्याच्या शेवटी राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे पेरणीच्या कामांना वेगही आला. मात्र आता जुलै महिन्यात मान्सूनचा प्रवास हा सरळ राहीलच असं नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात राज्यात पावसाचे अनेक सक्रिय टप्पे दिसतील. काही दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, तर त्यानंतर काही दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एका पावसावर विश्वास ठेवून शेतीची सर्व कामे करू नयेत. आता जिल्हानिहाय परिस्थिती पाहूया. यामध्ये कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये जुलै महिन्यात अनेक वेळा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू शकतात, तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस होईल. मात्र त्यानंतर काही दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीनंतरच्या कामांचं योग्य नियोजन करणं आवश्यक ठरेल. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या टप्प्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही भागांमध्ये पावसाचा खंडही जाणवू शकतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असला तरी तो सर्वत्र समान राहीलच असं नाही. काही भागात चांगला पाऊस तर काही भागात प्रतीक्षाही करावी लागू शकते. शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाचा खंड म्हणजे दुष्काळ असं नाही. अनेकदा 4 ते 7 दिवस पाऊस थांबतो आणि त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू होतो. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अधिकृत हवामान अंदाजावरती लक्ष ठेवा. आता ज्यांनी पेरणी केली आहे त्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. तसेच ज्या भागात खंड पडण्याची शक्यता आहे तेथे तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि ओलावा टिकवण्यासाठी आवश्यक उपाय वेळेत करा. जुलै महिन्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे शेतात काम करताना हवामानातील बदलांवरती सतत लक्ष ठेवा. एकूणच मित्रांनो, जुलै महिना पावसाचा असेल, पण संपूर्ण महिनाभर रोजच पाऊस पडेल असं नाही. अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होईल, तर काही काळ पावसाचा खंडही अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेण्यापेक्षा हवामानानुसार शेतीचे नियोजन करणं अधिक फायदेशीर ठरेल. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे का आणि तुम्ही पेरणी पूर्ण तयारी केली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अचूक, सोप्या आणि वेळेवर मिळणाऱ्या हवामानाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी आपल्या हवामान तडाखा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन हवामान अपडेट्ससह.